जाहीर सभेमध्ये फोन शिंदे बाजूला जाऊन बोलले। आताची महत्त्वाची बातमी, अमित शहांच्या बाजूला बसलेले असतानाच शिंदेंना फोन आला होता आणि त्यानंतर जाहीर सभेमधून बाजूला जात शिंदेंनी तो फोन अटेंड केलेला आहे। तर आपण पाहतोय जाहीर सभेत त्यांनी फोन अटेंड केला आणि बाजूला जाऊन शिंदेंनी हा फोन अटेंड केल्याची सुद्धा माहिती समोर येते। तर ही दृश्य आपण पाहतो की अमित शहांची कोल्हापूरमध्ये सभा सुरू होती। या सभेसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री इथे होते, मात्र अचानकपणे शिंदेंना फोन आला आणि त्यानंतर अमित शहा यांच्या बाजूवरून ते उठून बाजूला जाऊन त्या फोनवर बोललेले आहेत। जाहीर सभेमध्ये शिंदेंना हा फोन आला होता। हा इतका महत्त्वाचा फोन होता की शिंदे अमित शहा बाजूला बसलेले असताना सुद्धा त्यांच्या बाजूला उठून बाजूला गेले आणि त्यानंतर ते फोनवर बोलत होते। म्हणून ऑपरेशन टायगरची ही चर्चा सुरू असताना दुसरीकडे या वेगवान घडामोडी घडतायत। जाहीर सभेमध्ये एकनाथ शिंदे हे फोनवर बोलायला गेले। अमित शहा यांची कोल्हापूरमध्ये ही जाहीर सभा होती। पोलीस परेड ग्राउंडवर ही सभा सुरू होती आणि त्याच वेळेला म्हणजे भाषण सुरू होण्याच्या अगोदरच ज्या वेळेला हा खटल्याचा निकाल सुनावला जात होता, पवनराजे निंबाळकर खटल्याचा निकाल सुनावला जात होता आणि त्याच वेळेला ही सभा तिथे सुरू होती आणि अचानकपणे शिंदेंना फोन आला आणि शिंदे अमित शहांच्या बाजूला बसलेले होते, तिथून ते उठले आणि फोनवर बाजूला जाऊन ते फोनवर बोललेले आहेत। अमित शहांच्या बाजूला असताना शिंदेंनी तो फोन अटेंड केलेला आहे। त्याचा अर्थ तो फोन तितकाच महत्त्वाचा होता की शिंदे अमित शहांच्या बाजूला बसलेले असतानाच उठून गेले आणि त्यानंतर शिंदेंनी तो फोन अटेंड केलेला आहे। टीव्ही 9शी बोलताना ओमराजे निंबाळकर नेमकं काय म्हणाले होते तेही आपण पाहूया। ओमराजे, आता तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे, तुम्ही म्हणाला होतात की या निकालानंतर मी जो काही निर्णय आहे तो घेईन असं, मग आता तुमचा निर्णय बदलणार की तुमचा निर्णय कायम राहणार आहे? नाही, मी माझ्या मतदारसंघात जाईन आणि तिथे सगळ्यांची चर्चा करून निर्णय घेईन। म्हणजे अजून ओमराजे तुम्ही निर्णय घेतलेला नाहीये? नाही। ओमराजे, या केसवर तुमचा निर्णय डिपेंड होता? नाही, या केसच्या निर्णयाचा आणि माझ्या निर्णयाचा काही संबंध नाहीये। हा, म्हणजे माझ्या मतदारसंघातल्या लोकांशी चर्चा करायची आहे, त्यांच्या भावना जाणून घ्यायच्यात आणि मग निर्णय घ्यायचा मला। नक्कीच ओमराजे, आज आम्ही तुमच्या निकाल हा माझ्यासाठी खूप महत्वाचा होता, कारण 20 वर्ष आम्ही आमच्या वडिलांची आणि त्यांचे चालक समद काजींची जी हत्या झाली होती आणि त्याच्यामधले जे आरोपी होते त्यांना शिक्षा व्हावी ह्या भूमिकेतनं आम्ही न्यायालयीन लढा देत होतो। त्यामुळे आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा तो निकाल होता माझ्यासाठी, त्याची वाट मी बघत होतो। नक्कीच भाग वेगळा आहे आणि माझ्या राजकीय निर्णयाचा भाग जो आहे तो माझ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी लोकांशी चर्चा करून मी निर्णय घेईन। तर जाहीर सभेमध्ये फोन आला आणि शिंदे बाजूला जाऊन बोललेले आहेत। एकनाथ शिंदे कोल्हापूरमध्ये, अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा आणि अमित शहांच्या बाजूला बसलेले एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेमध्ये त्यांना फोन आला आणि ते फोन घेण्यासाठी बाजूला गेले।